हळद पिकाचं पाणी कधी तोडायचं? जानेवारीच्या 25 ते 30 तारखेला पाणी तोडणे गरजेचे आहे. पण यावेळेस पावसाळा जास्त झाल्या कारणाने आपण 1 तारखेला पाणी तोडलेलं आहे. पाणी यावेळेस जास्त पाऊस काळ झाल्यामुळं लवकर का तोडलं? कारण तर भरपूर पाणी मिळालेलं आहे पाहिजे तेवढं. आणि हे पानं सुकण्याचं कारण म्हणजे हे पानाचा पूर्ण रस आपल्या हळदीमध्ये येतो व ते रस पूर्ण आल्याच्या नंतर ते जास्त लाल 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 दिसते हळद. लाल लाल दिसल्याच्या नंतर घटत नाही, वाळल्याच्या नंतर घटत नाही म्हणजे जड भरते शिजवल्यावर. याचं कारण हेच आहे, पाला कधीच कापायचा नाही हळदीचा पाला कापून आपण हे पूर्ण या पानाचा रस मध्ये जात नसतो व ती एक तर हलकी भरते व बारीक राहते हळद ती. आणि बारीक राहिल्यामुळं हळदीला भाव पाहिजे तसा भेटत नाही. हेच कारण आहे पाला न कापण्याचं. पाला कधीच कापायचा नसतो, पाला मनानं पडत द्यायचा असतो. आपण पाहू शकता हळदीला माल वर निघालेला आहे. आपण जर आता पाणी दिलेलं असतं, हे कोंब आहेत ना, हे कोंब हे वर निघाला म्हणून कोंब दिसत आहेत. हे कोंब झाड तयार झालं असतं पाणी जर दिलं असतं. आता हे असं लाल लाल कलर येतो, हे पाहू शकता आपण. असा पूर्ण लाल कलर येते हळदीला, त्याच्यामुळं आपण पाला कापायचा नाही. असा कलर असतो लाल, हे पाहू शकता आपण. हे दिसत आहे, हे असा लाल कलर दिसला. हे माल पाहू शकता आपण. यात कोंब येत आहेत. कोंब येण्याचं कारण पाऊस काळ जास्त झाला, पाणी आपण लवकर तोडलेलं आहे, तसं 1 तारखेला तोडलेलं आहे. हे कोंब येण्याचं हे बी कारण असू शकते, हे जमिनीच्या वरी आलं आहे कंद, त्याच्यामुळे बी तसं दिसू शकते. पण त्याचं काय प्रॉब्लेम नाही त्याला. ठीक आहे, पाहू शकता आपली हळद 6 एकर आहे. जिकडं पाहावं तिकडं हळदच आहे. सध्या हळदीला भाव पण चांगले आहेत. 14 पासून ते 22 वसमत मार्केट.